नमस्कार, मी प्रदीप नणंदकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. आपल्याकडे एक मराठीत फार चांगली म्हण आहे, होती आली येळ की गाजराचं झालं केळ. पण एकदा जर ती येळ गेली ना, मग मात्र काही खरं नसतं. ही म्हण आठवायचं कारण असं, आपल्याला जर आठवत असेल, उद्धव ठाकरेंच्या पडत्या काळात म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट गेल्यानंतर उद्धव ठाकरेंची अवस्था अतिशय वाईट झाली होती. आणि त्यामुळे त्यांना जे कोणी भेटायला येतील ते त्याच्याबरोबर लगेच आपण युती करू, आपण मिळून लढू. आणि कोणी त्यांना भेटायला गेला की लगेच त्याला पक्षात प्रवेश दिला जायचं, पद दिलं जायचं. पंकजा मुंडे यांच्या विरोधामध्ये अपक्ष निवडणूक लढवलेल्या आणि राज्यशास्त्राच्या प्राध्यापिका, ट्युशन क्लासेस तिकडे घ्यायच्या त्या सुषमा अंधारे, की ज्यांनी हिंदू देवदेवतांना अक्षरशः लाखोल्या वाहिल्या. मग सरस्वती असेल, राम असेल, सगळं कोणाला शिल्लक ठेवलं नाही. अगदी बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती पण टीका केलेल्या अशा सुषमा अंधारे. कारण हे होते अडगळीला पडलेले उद्धव ठाकरे. त्यांच्याकडे गेल्या, थेट शिवसेनेत प्रवेश दिलं आणि त्यांना उपनेतेच करून टाकलं. आणि त्यांनी एकदम 360 अंशामध्ये आपली भूमिका बदलली आणि धडाधड, म्हणजे कट्टर हिंदुत्ववाद्यापेक्षा देखील त्या किती कट्टर आहेत अशा आविर्भावामध्ये ते भाषणं करायच्या. आणि उत्तम वक्त्या, सगळीकडे त्यांना डिमांड. आणि धडाधड मग एकनाथ शिंदे गटावरच्या लोकांवर टीका कर, थेट फडणवीसवर टीका. भाजपमध्ये खाली कोणावर नाही, डायरेक्ट फडणवीस. आणि काय त्या किती कमी कालावधीमध्ये एवढी प्रसिद्धी, कारण तेव्हा संजय राऊत जेलमध्ये होते. मग बोलायला पाहिजे होतं. ह्या चॅनलवाल्यांना एक माणूस नसला कोणीतरी लागतो, आणि तेव्हा ती जागा सुषमा अंधारेने घेतली होती. अहो, त्या आल्यामुळं काय काय झालं. नीलमताई गोरे नाराज झाल्या, दीपाली सय्यद नाराज झाल्या. जे कोणी तिकडे उभाठामध्ये काम करत होते हे सगळेजण नाराज होत उभाटाला सोडचिठ्ठी दिली. आता असं होतं की चर्चा अशी होती की सुषमा अंधारे या, स्वराजांचं नाव घेतलं चुकून, सुषमा अंधारे या कुठे उभारणार माहिती आहे का? अहो, कल्याण डोंबिवलीमध्ये श्रीकांत शिंदेच्या विरोधात त्या उभ्या राहतील अशी चर्चा सुरू झाली होती. त्यांनी मध्ये एकदा त्यांना पत्रकारांनी विचारल्यावर त्या म्हणाल्या, मी कुठे उभ्या राहणार नाही. प्रवक्ते आहेत त्या. कुठं आत्ता ह्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, दिसतोय त्यांचा आवाज. ते कुठे दिसतात प्रेसला, कुठं बाहेर येत आहेत, एखादी त्यांची सभा होती, कुठंच नाही. अडगळीत पडलेल्या आहेत. काय होतं की त्या अंधारे जरी आडनाव असलं तरी त्या अंधारातून प्रकाशात आल्या होत्या, पण आता पुन्हा प्रकाशातून त्या अंधारात गेल्या आहेत. काय आहे, किती गोष्टी घडल्या हो. बीडच्या एकूण शिवसेनेच्या तिथल्या जिल्हा प्रमुखांनी हे पैसे घेऊन काम करतात, जवळच्याच लोकांना असे आरोप केले गेले. सुषमा अंधारेवरती भरपूर टीका झाली. आता आपल्याला वाटेल की काय, कोण सुषमा अंधारे, त्याच्यासाठी तुम्ही काय वेळ घालवताय? मित्रांनो, त्या मराठवाड्यातल्या आहेत, आपल्या भागातल्या आहेत. आणि आपल्या भागातली एक चांगली फरडी व्यक्ती ती, असं तिचं जो ग्राफ आहे ना, खालून वर गेला, साईन म्हणतात ना, तसं झालं. आता फक्त काय झालं की साईन वेव्हमध्ये आहे ना, असा ग्राफ खालून वर जात असतो, पण आता तो वरून जो खाली आला आहे तो अजून काही वर जायला तयार नाही आहे. आपली माणसं आहेत आपल्या भागातली, म्हणून त्यांच्याबद्दल बोलतोय. काय आहे की बोलताना आपण कोणाबद्दल बोलतो, आपण काय बोलतो, आपण अगोदर भूमिका काय घेतली होती, आत्ता काय भूमिका घेतो, त्याचं कोणाला भान राहिलं नाही. लोकांना असं वाटतं की लोक लक्षात ठेवत नाहीत. अशी जी मंडळी आहेत ना, त्यांना वाटतं विस्मरणशक्ती भरपूर आहे आपल्या समाजाची, त्यामुळे त्यांना कुठं लक्षात राहायला लागलं की मी 4 वर्षापूर्वी माझी भूमिका काय होती, मी काय बोलले होते. आपण बोलत राहायचं, आणि बोलता येत असल्यामुळे काही बोललं तर चालतं. आता ह्या बडबडीमुळं झालं कसं, उभाटामधले जी मंडळी निवडणुकीला उभी आहेत ते म्हणाले की बाबांनो,
त्या सुषमा अंधारेला आमच्याकडे पाठवू नका, अजिबात नको. कारण ती आली की तिचे जुने व्हिडिओ शिव्या दिलेले व्हायरल व्हायला लागलेत, ते एकदम प्रचारामध्ये सोशल मीडियामध्ये यायला लागलेत. पण ते कुठे टाळता येत नाहीत, कारण ते ऑलरेडी व्हिडिओ होतेच तेव्हा त्या बोलल्याच होत्या. आणि मग ते नकोच म्हणाले आम्हाला कोणीतरी साधा माणूस असलं तरी चालेल, पण हे विकतचं दुखणं आम्हाला नको. आणि त्यामुळे सुषमा अंधारे आता कुठेही दिसेनासा झाले आहेत. काय बघा, राजकारणामध्ये एवढं विचित्र होतं की तुम्ही पटकन एका रात्रीत प्रसिद्धी मिळते, तसं एका रात्रीत प्रसिद्धीतून तुम्ही होत्याचे नव्हते होतात. राजकारण हे असंच विचित्र आहे. आज आपल्याला वाटतं की आता हे जे आहेत ना संजय राऊत, बहुतेक ह्यांची लेवल ही डायरेक्ट मोदींच्या जवळची. कारण त्यांची भाषा कशी असते बघा ना. काय काँग्रेसला व्हायचं नाही काय पंतप्रधान, एका जागेमुळे त्यांना काय पंतप्रधान पद घालवायचं आहे का? म्हणजे ह्यांच्याकडे असं पंतप्रधान पद खिशातच आहे, काढून लगेच द्यायचं आहे. काय बोलतो होत काय नाही. जागा किती येणार आहेत, जागा किती लढवणार आहोत आपण, इंडीचं देशभरामध्ये काय आहे त्या इंडियाची अवस्था हे कुठं काय माहिती आहे. बोलायचं की मग जीभ असली म्हणून बोलता येतं म्हणून काहीही बोलतात. असे ज्यांच्या जिभेला लगाम नसतो ना, त्यांच्या जिभेला आपोआप जनता लगाम घालते. आणि यातूनच तुर्तास सुषमा अंधारेच्या जिभेला लगाम घातली गेली आहे. पक्षानंच ती घातली आहे, त्यामुळे त्या कुठ्या दिसत नाही आहेत. असे बडबड करणारी मंडळी जी आहेत ना, आपोआप त्यांची व्यवस्था आज ना उद्या होतच असते. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.